नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवीची एक छोटीशी पण महत्त्वपूर्ण अशी ॲक्टिव्हिटी घेऊन येणार आहोत, की ज्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपल्याला काही अर्थपूर्ण असे वाक्य तयार करावयाची आहेत. तर ती अर्थपूर्ण वाक्य तयार करताना आपल्याला हा टेबल या ठिकाणी विचारात घ्यावयाचा आहे. तर मग ही जी वाक्य आपण करतोय ती वाक्य करताना नेमक्या कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर we have to remember or we have to use yes with the verb if the subject of the sentence become he she it or any third person singular noun. म्हणजेच काय, तर जर आपल्या वाक्याचा करता ही सी इट किंवा इतर कोणतेही थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन असेल तर क्रियापदासोबत आपल्याला येस किंवा येस हा जो प्रत्यय आहे तो या ठिकाणी वापरावयाचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे आपण सेंटेन्सेस करणार आहोत हे सर्व सेंटेन्सेस आपण ह्या साध्या वर्तमान काळामध्ये आपले तयार होणार आहेत. एका अर्थाने आपल्याला वरवरून जरी ही साधी अर्थपूर्ण वाक्य वाटत असली तरी पूर्ण सेंटेन्सेस ही सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळी तयार होणार आहेत. मग आपण त्याचं सूत्र कशा स्ट्रक्चर कशी असेल त्या पूर्ण वाक्यांची, येस प्लस व्ही वन येस येस प्लस ओ. आता येस येसचा रूल जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर आपल्या वाक्याचा करता हे 3 प्रोनाउन्स असतील या ठिकाणी तर आणि एखादं सिंग्युलर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नेम्स घेतलेले आहेत आणि या नेम्स ऐवजी आपण काय केलेले आहेत, काही सिंग्युलर थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन्स आणि काही थर्ड पर्सन प्युरल नाउन्स म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी नामे पण आपण वापरली आहेत आणि तृतीय पुरुषी अनेकवचनी नामं पण या ठिकाणी वापरली आहेत. आणि ही जी आहेत ही आपण या ठिकाणी प्रोनाउन्स तर आपण यूज करणार आहोत आणि त्या फक्त ह्या त्या 3 प्रोनाउन्सचा जो आपल्याला जो काही नियम आहे याच्या बाबतीतचा तो नियम मात्र आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. ओके. त्याच्यानंतर एक टिप्स, यूज ओनली वी वेन विथ द सब्जेक्ट आय वी यू दे और एनी प्लुरल नाउन्स. जर वाक्याचा करता आय वी यू दे हे प्रोनाउन्स असतील किंवा इतर कोणताही अनेकवचनी नाम असेल तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त व्ही वन म्हणजे क्रियापदाचं बेस फॉर्म यूज करायचे. यूज व्ही वन येस ऑब्लिक येस विथ द सब्जेक्ट ही सी इट और एनी थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन. आणि जर आपल्या वाक्याचा करता ही सी इट किंवा कोणतेही तृतीय पुरुषी एकवचनी नाम असेल तर आपल्याला मात्र क्रियापदाला येस किंवा येस या ठिकाणी लावावं लागणार आहे. मग येस कोणाला लावायचं, येस कोणाला लावायचं, तर तुम्ही पाहू शकता फिनिश एस, ईटसाठी आपण येस लावतो, ड्रिंकसाठी एस, वॉशेस म्हणजे ज्या वर्बची एंडिंग एस एस एच सी एच डबल एस एक्स आय ओ झड अशा प्रकारच्या शब्दांनी होते त्यांच्यासाठी आपण ई एस लावतो आणि बाकी सर्वांसाठी येस लावतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा टेबल बनवण्यापूर्वी आपण काही नियमांची पडताळणी केलेली आहे. आता सरळ आपण या टेबलवर आधारित या बॉक्सवर आधारित ऑलवेज आणि नेवर या दोन्ही ॲडव्हर्बना यूज करून 100% अर्थपूर्ण अशी वाक्य या ठिकाणी तयार करणार आहोत. चला तर मग वाक्य करायला आपण सुरुवात करूया. आय ऑलवेज फिनिश होमवर्क या ठिकाणी क्रिया करता जर आपण इफ वी चेंज द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स हाऊ वर्ब चेंजेस इट्स फॉर्म, सो वी हॅव टू लर्न दिस केअरफुली. की जसा वाक्याचा करता बदलतो, करता बदलल्यानंतर क्रियापदामध्ये कशा प्रकारचा बदल होतो तो बदल या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच मी वाक्यातली सर्व क्रियापदे लाल रंगाने या ठिकाणी हायलाइट केलेली आहेत. त्या माध्यमातून तुम्ही क्रियापदामध्ये कर्त्यानुसार होत असलेला बदल लक्षात ठेवू शकता. वी ऑलवेज फिनिश होमवर्क, यू ऑलवेज फिनिश होमवर्क, ही ऑलवेज finishes homework, she always finishes homework, it always finishes homework, they always finish homework, Mahesh always finishes homework, children always finish homework, and I always eat vegetables. तर या ठिकाणी पाहू शकता वाक्याचा करता आय व्ही वन, वी व्ही वन, यू व्ही वन पण थर्ड पर्सन ही आलं तर व्ही वन प्लस येस येस, सी व्ही वन प्लस येस येस, इट
V1 plus yes, yes. Third person singular noun, V1 plus yes, yes. Plural noun, only V1. Okay, next. We always eat vegetables. You always eat vegetables. He always eats vegetables. She always eats vegetables. It always eats vegetables. They always eat vegetables. Geeta always eats vegetables. Boys always eat vegetables. I always drink enough water. We always wash our hands. You always wash your hands. आणि वाक्यानुसार सपोज आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वॉश माय हँड्स असं एक ऑब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी वर्ब आणि ऑब्जेक्ट जोडलेला आहे. तर याच्यामध्ये आपण या मायला काही वाक्यामध्ये रिजनेबल चेंजेस करून काही आपण नवीन वाक्य तयार केले. जसं या ठिकाणी पहिलं वाक्य होते की आय ऑलवेज वॉश माय हँड्स. तर आपण काय केलं या ठिकाणी यू ऑलवेज वॉश युअर हँड्स. अशा प्रकारे वाक्यांची संख्या आपण वाढवू शकतो. ही ऑलवेज वॉशेस हिज हँड्स. सी ऑलवेज वॉशेस हर हँड्स. It always washes its hands. They always wash their hands. People always wash their hands. Mohan always washes his hands. I always check my work. We always check our work. तसं मायचं या ठिकाणी पण आवर केलेलं आहे. You always check your work. He always checks his work. She always checks her work. It always checks its work. They always check their work. Students always check their work. I always take care of my things. We always take care of our things. You always take care of your things. He always takes care of his things. She always takes care of her things. माय आवर युअर हिज हर हे काही रिजनेबल चेंजेस आहेत ते चेंजेस या ठिकाणी आपल्याला करावे लागणार आहेत. गर्ल्स ऑलवेज टेक केअर ऑफ देअर थिंग्स. स्मिता ऑलवेज टेक्स केअर ऑफ हर थिंग्स. आय ऑलवेज टर्न ऑफ अ रनिंग टॅप. वी ऑलवेज टर्न ऑफ अ रनिंग टॅप. You always turn off a running tap. He always turns off a running tap. She always turns off a running tap. It always turns off a running tap. They always turn off a running tap. Men always turn off a running tap. या ठिकाणी पाहू शकता की वेगवेगळ्या कर्त्यांचा नामांचा नाऊनचा या ठिकाणी मी वापर करून नवीन वाक्य अर्थपूर्ण अशी वाक्य या ठिकाणी तयार केलेली आहेत. Shruti always turns off a running tap. I always speak politely to teachers. We always speak politely to teachers. You always speak politely to teachers. He always speaks politely to teachers. They always speak politely to teachers. Children always speak politely to teachers. I always tell the truth. I always switch off lights when I leave a room. We always switch off lights when we leave a room. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी I leave a room, we leave a room. You always switch off lights when you leave a room. He always switches off lights when he leaves a room.
सी ऑलवेज स्विचेस ऑफ लाईट्स वेन सी लिव्ज अ रूम. आय नेवर यूज प्लास्टिक बॅग्स. वी नेवर यूज प्लास्टिक बॅग्स. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ज्या नेहमी करावयाच्या गोष्टी आहेत त्या आपण ऑलवेज सोबत वापरलेल्या आहेत आणि ज्या कधीच नाही करावयाच्या आहेत त्या नेवर सोबत आपण यूज केलेल्या आहेत. ही नेवर युजेस प्लास्टिक बॅग्स. महेश नेवर युजेस प्लास्टिक बॅग्स. People never use plastic bags. They never throw garbage on the floor. She never throws garbage on the floor. Students never throw garbage on the floor. I never quarrel my friends. We never tell lies. She never tells lies. My friends never tell lies. My friends is a plural subject. She never wastes water. It never wastes water. They never waste water. She never teases animals. We never tease animals. You never tease animals. We never tease animals. Santosh never teases animals. I never tease animals. They never tease animals. You never tease animals. We never tease animals. Santosh never teases animals. I never tease animals. They never tease animals. Veena never teases animals. My friends never tease animals. I never waste water. We never waste water. He never wastes water. तर विद्यार्थी मित्रांनो, ही वाक्य तयार करताना कर्त्यानुसार क्रियापदामध्ये होणारा बदल आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा आहे, जो आपल्याला लक्षात ठेवावा लागणार आहे. वळूया शेवटच्या 10 वाक्यांकडे. You never waste water. People never waste water. Women never waste water. Mangesh never wastes water. Mohit never wastes water. Shivani never wastes water. Rupali never tells lies. Good boys never tell lies. Good students never tease animals. And my brother never teases animals. तर विद्यार्थी मित्रांनो, दिसते साधीच ॲक्टिव्हिटी, पण या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण 100 अर्थपूर्ण अशी वाक्य या ठिकाणी तयार केलेली आहेत. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच या ठिकाणी आवडेल.